आगतम स्वागतम सुस्वागतम उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। छत्रपती शाहू महाराज स्टेडियम कागलच्या मैदानावरती रंगतोय सेमीफायनलचा दुसरा थरार। सामन्यातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती जलसिंग पाटील। पॉवर प्लेचं पहिलं षटक वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर, उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर खेळाडूने चेंडू पाहिलाय आणि सोडून दिलाय। स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय मुकेश। नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय सौरभ। मुकेश गोयल अर्थात चुन्नी या खेळाडूला आपण सातत्याने गेल्या 25-30 वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावरती पाहतोय। यावेळी मात्र बॅटची हलकीशी कड आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती। एका धावेने मात्र झाली सुरुवात। सरळ बॅटने खेळायचं होता, बॅटची कड घेतली, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील एक धाव येते। प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक विकेट महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे। जसं लोकशाहीमध्ये प्रत्येक मत विचारामध्ये घेतलं जातं तसं क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक धावेला महत्व आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट। यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, पुन्हा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय। एक धाव मात्र या चेंडूवरती। 70-75 धावा फायटिंग टोटल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। तशा प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल। स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय सौरभ अर्थात सौरभ बारले। या स्पर्धेमध्ये त्याने एक हॅट्रिक देखील पूर्ण केलेला हा गोलंदाज, परंतु आता सध्या फलंदाज आहे गोलंदाज जलसिंग पाटील। इथं मात्र रिव्हर्स, ओहो बॅट हातातून सुटले आहे। इथं थोडस काळजी घ्यायची आहे। अगदी यष्टी रक्षक जर आपण पाहिलं तर अगदी यष्टीच्या जवळ होता। पहिल्या चेंडूवरती पहा, आजकाल टेनिस क्रिकेट खूप फास्ट होते। प्रत्येक खेळाडूला अगदी पहिल्या चेंडूवरती सूर्यकुमार यादव, मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स रिव्हर्सचे पटके मारायची प्रथा मात्र, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती पाहिजे संयम। महत्वाचा सामना आहे, संयम क्रिकेटच्या मैदानावरती खूप महत्वाचा आहे। जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात संयमी फलंदाज आपण पाहतो राहुल द्रविड। इथं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेवरती चेंडू क्षेत्ररक्षित केला गेलाय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण देखील केल्या जातील। धावफलकावरती धावा होत आहेत त्या 5। अत्यंत थरारक अशी स्पर्धा आपण पाहतो, एक सर्व गुण संपन्न स्पर्धा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे गोलंदाज जलसिंग पाटील। छोटासा रनअप, ओहो इथं वेगवान चेंडू टाकलाय। टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय। षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त होतंय आणि पहिल्या षटकामध्ये जलसिंग पाटीलनं काय करामती गोलंदाजी केली, केवळ 5 धावा। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांकडे सुवर्ण संधी असते। दोन्ही संघाच्या नावावरती 31,000 रुपयांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे, परंतु अर्धा तास मैदानावरती घाम गाळायचा आहे। आपल्याकडे शुद्ध मराठीमध्ये म्हटलं जातं की लाखाचे 12,000, परंतु इथं उलट आहे, इथं हजाराचे लाख करायची संधी आहे। आज आमचे काही महाराष्ट्र पोलीस बांधव सदरक्षणाय खलनिग्रहणाय 24 तास जनतेच्या सेवेसाठी हजर असतात। आज मला वाटतं या सामन्याचा आनंद घेण्यासाठी देखील उपस्थित आहेत। आमच्या महाराष्ट्र पोलीस बांधवांचं देखील मनापासून स्वागत। नेहमी आपण पाहतो महाराष्ट्र पोलिसांबद्दल मी एवढंच सांगेल, उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला। नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मयूर शेलार। वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मला वाटतंय वॉशिंग पावडर खऱ्या अर्थानं निर्मा अमिताभ बच्चन आहे। हेमा, रेखा, जया और सुषमा सबकी पसंद निर्मा। अमिताभ बच्चन हेमा मालिनी सोबत सत्ते पे सत्ता मध्ये काम केलंय, सिलसिलामध्ये रेखा सोबत काम केलंय, असं पाहिलं तर जया बहादुरी सोबत जंजीरमध्ये काम केलंय आणि राजकीय जीवनामध्ये सुषमा स्वराज यांच्यासोबत काम केलंय। वॉशिंग पावडर निर्मा याच्यासाठी म्हटलं जातं की फलंदाजाकडे सुवर्ण संधी आहे धुलाई करायची, कारण क्षेत्ररक्षणाला मर्यादा असतात। केवळ 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। पहिला चेंडू, चुन्नी गोयल पुन्हा बॅट उलटी करण्याचा पराक्रम करतोय। निर्धाव चेंडू मात्र खेळावा लागतोय। 2 मातब्बर संघ, 2 दिग्गज संघ, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध मैदानावरती मात्र आपण पाहतोय। प्रकाशरावजी गाडेकर प्रेमी संघ फलंदाजी करतोय। या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीसदाते देखील आहेत प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी। फुल टॉस दिला होता, सरळ बॅटने खेळलाय, फटका कव्हरच्या दिशेने, हातातून चेंडू निसटलाय। इथं क्रिकेटच्या मैदानावरती पहा चुकीला माफी नाही।
इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये चूक करा, तुमच्याकडे न्यायालय आहे अपील करण्यासाठी, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला सनी देओल सारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा डायलॉग ऐकायला मिळणार नाही. इथं फक्त त्याची शिक्षा मिळते. ज्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे होती त्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा सज्ज आहे गोलंदाज मयूर. स्ट्रायकर बॅटर चुन्नी गोयल. फटका तर खेळलाय, पुन्हा क्षेत्ररक्षक असेल. इथं मात्र रोखून ठेवलंय, चौकार षटकारांपासून मात्र रोखून ठेवलंय. ज्या मैदानावरती गेल्या 4 दिवसापासून चौकार षटकारांची आतिषबाजी झाली, ज्या मैदानावरती आपण अर्धशतकं पाहिली, संदीप मकवाना जयसिंगपूरचा स्टार खेळाडू ज्यानं या स्पर्धेमध्ये 15 चेंडूमध्ये 50 धावांची धुवाधार खेळी केली, तशीच खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती हडपसरचा सुपुत्र धनंजय भिंताडे. तशाच प्रकारची खेळी आपण पाहिली, अभिषेकची खेळी आपण पाहिली आहे, त्याच प्रकारची खेळी मात्र आपण पाहतोय. ओहो, इथं मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा एका धावेसाठी होतोय प्रयत्न. 1 धाव घेतली जाईल, 1 बाईचा इशारा येतोय. सुरेख अशी पंचगिरी देखील आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नामवंत पंचांचं देखील पॅनल, अर्थातच स्वप्नील भैया काकडे पॅनल, उरुळी कांचन. आणि ऑनफिल्ड जर आपण पंच पाहिले तर हेमंत परदेशी सर, मॅन फ्रॉम संगमनेर. दुसऱ्या बाजूला ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय अतुलजी बालेराव सर, मॅन फ्रॉम श्रीरामपूर. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गणेश गायकवाड सर, मॅन फ्रॉम पारनेर. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये आपण नेहमी ऐकत असतो, कुणाला वेगळा पश्चिम महाराष्ट्र पाहिजे, कुणाला वेगळा विदर्भ पाहिजे, कुणाला वेगळा कोकण पाहिजे, परंतु क्रिकेटचं मैदान आहे अखंड महाराष्ट्र. या मैदानावरती आपण पाहतोय. चला, काहीशी मागणी केली जाते. सेफ आहे, ओके, अटेंड झालेला आहे. बरोबर 30 मिनिटाचा आपल्याला अवधी असेल. 8:45 सामन्याला सुरुवात झालेली आहे. 7 षटकांसाठी 30 मिनिटाचा वेळ आहे आणि निर्धारित वेळेमध्ये आपल्याला ही षटकं देखील संपवायची आहेत. पुन्हा गोलंदाज मयूर शेलार. इथं बॅटची कड होती, परंतु इथं चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषा पार. सामन्यातला पहिला चौकार काकलचा. नक्कीच एक भाग्याचा चौकार मात्र आलाय. संघ फलंदाजी करतोय प्रकाशरावजी गाडेकर प्रेमी संघ आपण पाहतोय. इथं मात्र पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. आपल्यावरती निराशा आहे, थोडीशी आदळा आपट मैदानावरती केली जाते. षटक समाप्त होतंय. टप्पा पडल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका नक्कीच फाईन लेगच्या दिशेने वसूल होऊ शकला असता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सातत्याने गेल्या 20-25 वर्षापासून चुन्नी गोयल पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. पहिलं षटक टाकलं जलसिंग पाटील, दुसरं षटक टाकलं मयूर शेलार. आता तिसऱ्या षटकामध्ये मात्र पुन्हा जलसिंग पाटील. काल मात्र या मैदानावरती आपण जलसिंग पाटीलचा देखील जलवा पाहिलाय. 4 चेंडूवरती 4 षटकार मारण्याचा पराक्रम याने केलाय. 5 चेंडूवरती 5 षटकार आपण या मैदानावरती पाहिलेत. संदीप मकवानाच्या बॅटमधून 6 चेंडूवरती 6 षटकार आपण पाहिले. सुशील बुर्लेच्या बॅटमधून अनेक रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये नोंदवले गेलेत. न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा मात्र आपण पाहतोय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 13. प्रथम क्रमांकाचे आपले बक्षीस दाते 1,51,000चं पारितोषिक, ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात बापूजी प्रकाशरावजी गाडेकर यांच्या माध्यमातून 1,51,000चं पारितोषिक आहे. दुसरं पारितोषिक 1,01,000.
जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून. इथं मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूवरती येतोय डीप लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आलाय चेंडू, आता तो निसटलाय, दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. पहा क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही, मी अगोदर सांगितलं धावा वाचवाव्या लागतील. तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 31,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय शशिकांत खोत साहेब यांच्या माध्यमातून. आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून 31,000 रुपयांचं पारितोषिक. तर पुन्हा रिव्हरचं फटका अटेम्प्ट केलाय परंतु यश मिळत नाहीये, सातत्यानं अपयशी ठरतायत. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 70-75 धावा फायटिंग टोटल. इथं मात्र पंचांकडून अवांतर धावेचा बाईचा इशारा येतोय. एकूण धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत त्या 16. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक सतीश पाटील आणि सन्माननीय मनोज फराकटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथं मात्र सूर गवसत नाहीये. इथं लीड रोल घेऊन फलंदाजी मात्र करावी लागेल. प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे, मैदान आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा असू द्या, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. दांडी गोल, त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय, फलंदाज होतोय बाद. बॅक टू पॅव्हेलियन, धक्का क्रमांक पहिला. गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आमच्यापर्यंत दिलेली आहे सौरभजी पाटील. म्हणजे आज कोणता तरी एक खेळाडू स्पोर्ट्स सायकल आहे, कोणत्या तर म्हणजे सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मात्र आज कोणाला जाणार? इलेक्ट्रिक बाईक. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मंचावरती बरेचसे मान्यवर आहेत, प्रत्येकांची नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत. काही जणांची नावं अनावधानानं घेता आलेली नाही आहेत, परंतु शेक्सपियरनं सांगितलंय नावात काय ठेवलंय, फुलाला त्याच्या सुगंधावरनं ओळखता येतं. असं तुमच्यासारखं कागल आणि कागलच्या परिसरामध्ये राजकीय सामाजिक जीवनामध्ये कार्य करणारी सर्व सुगंधित तुमच्या कार्याचा दरवळ संपूर्ण कागल आणि कागल परिसरामध्ये दरवळत असतो. अशी सर्व सुगंधित कार्य करणारी सर्व मान्यवर या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. गोलंदाजी मार्कवरती जलसिंग पाटील, नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. नितीन मेहडा नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय. नितीन मेहडा अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आहे. सांगोल्याच्या मैदानावरती 5 चेंडूवरती 5 विकेट घेणारा हा फलंदाज. आज मात्र इथं नितीन मेहडा चांगला चेंडू पहा, क्लास दाखवलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, पर तो आल्या आल्या मात्र चेंडूवरती चौकार, संयम दाखवलाय, जमीन समांतर फटका मात्र खेळलाय, एक चौकार वसूल केला गेलाय. मात्र प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते टाचणी पडली तर आवाज येईल, पिन ड्रॉप सायलेन्स. ही शांतता कशासाठी आहे? ही शांतता जर भंग करायची असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रेक्षकांचं म्हणणं आहे आम्ही IPL ची स्पर्धा सोडली आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी, तर मग इथं आल्यानंतर चौकार षटकार. इथं पुन्हा एकदा पहा, क्लास दाखवतोय. पुन्हा थोडासा हातातून चेंडू निसटला, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता. नितीनचा मात्र चांगला निर्णय आहे. मला वाटतंय क्षेत्ररक्षकाने थोडासा हातातून चेंडू जाणून बुजून सोडलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय अमित पाटील कालच्या सामन्यामध्ये मात्र दर्जेदार फलंदाजी करून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवणारा हा खेळाडू आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानावरती तिसरं समाप्त होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव होत आहेत त्या 1-21. पुढच्या 24 चेंडूमध्ये मात्र एका वेगळ्या ट्रॅक मध्ये फलंदाजी करावी लागेल. पहिल्या 3 षटकासाठी मात्र वेळ घेतला गेलाय 14 मिनिटे. 7 षटकांचा सामना, 7 षटक आपल्याला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री सन्माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पश्चिम महाराष्ट्रामधील टेनिस बॉल क्रिकेटचा डे नाईट स्पर्धेचा सर्वात मोठा महासंग्राम, आणि आपण सर्वजण या महासंग्रामाचे साक्षीदार आहोत. प्रेक्षकांची तुडुंब तोबा गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा गोलंदाज कायम आहे. षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातलं दुसरं गोलंदाज मयूर शेलार. समोर मात्र आपण पाहतोय फलंदाज नितीन मेहडा, नॉन स्ट्राईकला सौरभ बारले. अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा.
या चेंडूवरती फटका तितकासा मिडल झालेला नाहीये ज्या पद्धतीनं नितीनला हा फटका खेळायचा होता. आता मात्र नितीनवरती थोडीशी जबाबदारी मोठी आहे. नितीनला डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल, शेवटपर्यंत खेळी करावी लागेल. अगदीच अनेक खेळाडू आपण या मैदानावरती वन मॅन आर्मी. पुन्हा एकदा आपण पाहतोय या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी मात्र क्लास वॉड बॅटिंग, हानकी बडेव धुरळा उडीव, चेंडू मात्र पाठवलाय सरळ लॉग 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 हवे. येतोय षटकार. यावेळेला मी एक जबरदस्त मात्र उत्तुंग षटकार. चला चेंडू नवीन आलाय मैदानामध्ये. सौरभ बारलेच्या बॅट मधून आलाय षटकार. स्वाद भरे शक्ती भरे पार्लेजी. आता मैदानावरती सौरभ बारलेजी. काय खतरनाक षटकार मारलेजी, जबरदस्त षटकार. आणि एक पहा, मी कागलच्या प्रेक्षकांबद्दल याच्यासाठीच बोलत असतो. एक मोबाईल हरवला होता, कुणाचा तरी मोबाईल नितीन मकवाना यांना सापडला. त्याच्यामध्ये 500 रुपये देखील आहेत. परंतु नितीन मकवानासाठी एकदा जोरदार टाळ्या. तो मोबाईल त्यांनी आमच्याकडे आणून दिलेला आहे. हे कागलचे प्रेक्षक आहेत. तुमचा मोबाईल सापडलाय, तुम्ही फोन करताय मोबाईलवरती, तुम्ही या आणि समालोचन कक्षामधून आपला मोबाईल घेऊन जा. 500 रुपयांची त्याच्यामध्ये नोट आहे. 10-15 हजार रुपये किमतीचा मोबाईल आहे. परंतु कागलकरांचं हे प्रेम, ज्या अर्थाने तुम्ही मला प्रेम दिलंय, खऱ्या अर्थाने मी पहिल्या भेटी तुमच्या प्रेमात पडलोय. इथं फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. नक्की ज्यांचा मोबाईल होता ते देखील आमच्यापर्यंत येत आहेत. हा मोबाईल सापडला होता. 500 रुपयांची नोट, 10-15 हजारांचा मोबाईल. नितीनजी मकवाना, विक्रमनगर, कागल. नक्की आपलं अभिनंदन असेल. इथं पुन्हा एकदा फटका तर खेळाय, क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी असलो. ओ हो 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 हो, इथं गरज होती का? नितीन मेढा सारखा धुरंधर मात्र बाद होऊन परतलाय. इथं गरज होती का या धावेची? आपण पाहतोय. पहा, राग अनावर झाला होता, बॅट टाकली, परंतु त्याच बॅटनं अनेक मैदानं गाजवली. त्या बॅटला पुन्हा एकदा स्मरण करतोय त्या बॅटचं. कारण राग थोडासा अनावर झाला होता फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये, परंतु त्याच्या चुकी लक्षात आली. मैदानावरती आपलं वर्तन एका चांगल्या खेळाडूला शोभा देणारं नाहीये, म्हणून नितीन मेढानं ती बॅट उचलली आणि परत एकदा ती बॅट. हे खरं क्रिकेट आहे मित्रांनो. परंतु आता सौरभ बारले नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतोय, रणजित. आता मात्र रणजितला हे मैदान गाजवावं लागेल. आज दुपारपासून ज्या नावाची चर्चा कागलमध्ये होते, रणजित फराटे, मॅन फ्रॉम मांडवगण फराटा. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवणारा, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील येरळवाडीची स्पर्धा, लागोपाठच्या 2 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. आज दबावाचं ओझं आहे. इथं मात्र फटका खेळायचा प्रयत्न आहे, परंतु इट्स अ वाईड बॉल कॉल. दबाव थोडासा मोठा आहे, कारण खेळाडू ज्यावेळी मोठा होतो बऱ्याचशा अपेक्षा खेळाडूकडून वाढतात. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. फलंदाजासाठी क्रिकेटचा खेळ खूप अवघड आहे, गोलंदाजासाठी सोपा आहे. 6 चेंडू 36 धावा करायचे. फलंदाजाने 5 षटकार मारले आणि 6व्या चेंडूवरती जर गोलंदाजानं त्रिफळा उद्ध्वस्त केला तर त्या 5 षटकाराला काहीच किंमत राहत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी फलंदाजासाठी खेळ अवघड आहे. आकोट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र फटका फसला आणि क्षेत्ररक्षक हसलाय. रणजित फराटे बॅक टू पॅव्हिलियन. स्मशान शांतता पसरली आहे मैदानावरती. रणजित फराटे बॅक टू पॅव्हिलियन. मोठा धक्का, ह्यूज विकेट. गोलंदाज तरुण तडफदार मयूर शेलार काय गोलंदाजी केली.
आकुट टप्प्याचा चेंडू टाकला, रणजित फराटेनं चेंडू पुल केला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गुल झाला आणि फलंदाज बाद होऊन परततोय. धक्का क्रमांक बसतोय तिसरा. चुन्नी गोयल परतलाय, नितीन मेहडा परतलाय, रणजित फराटे परतलाय. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय प्रकाशरावजी गाडेकर प्रेमी संघ, दुसऱ्या बाजूला RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती प्रवीण वाघमारे. या संघाचा सेमीफायनलचा प्रवास ज्याच्यामुळं शक्य झालाय तो फलंदाज देखील आहे प्रवीण वाघमारे. आज मात्र प्रवीण वाघमारे, सौरभ बारले डोक्यावरती मोठं ओझं आहे. एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. प्रेक्षकांबरोबर अनेक मान्यवर आज विराजमान मंचावरती झालेले आहेत. कागलकरांचा अभिमान, कागलकरांचा स्वाभिमान असणारी स्पर्धा. एक सामना या स्पर्धेमध्ये आपण असा पाहिला, आमचे दीपेश कंडिसर यांनी त्याचा खूप चांगला उल्लेख केला, त्या सामन्याचं खूप चांगलं विश्लेषण केलं. अगदी जागतिक क्रिकेटमध्ये सुद्धा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला नव्हता आणि त्या दिवशी कागलकरांच्या प्रेक्षकांची छाती 56 नव्हे तर 112 इंचानं फुगली होती. कारण माझ्या कागलच्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवरती असा सामना आम्ही पाहिला आणि त्या सामन्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार होतो. ही अभिमानाची गोष्ट आहे. गोलंदाज कृष्णात पहिला चेंडू, काय कमालीचा चेंडू टाकतोय पहा. फ्रॅक्शन ऑफ टाइम, डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. टीम टेम्परामेंट आपण पाहतोय, टीमचं बॉन्डिंग आपण पाहतोय. पन्हाळा टायगर्स डॉमिनेट केले संघाला. 3 बाद 31 धावा. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 5वं. पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न आहे. इथं प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. हे मैदान गाजवण्याची आज संधी मिळाली आहे. याच्या अगोदर किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत, किती मॅन ऑफ द सिरीज आहेत, किती प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफ्या आहेत याला महत्व नाही. आज संघासाठी काय योगदान आहे. पुन्हा 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 एकदा आपण पाहतोय फटके खेळायचेत मोठे, परंतु चेंडू येत नाहीये बॅटवर. चेंडू बॅटवर येत नसतो, चेंडू बॅटवरती आणावा लागतो. पंचांकडून मात्र बाईचा इशारा येतोय. डॉमिनेट केलंय, रोखून ठेवलंय. काय कमालीची गोलंदाजी, काय दमदार गोलंदाजी. आज मात्र मैदानावरती गजर झालाय. आज मैदानावरती गजर झालाय जलसिंग पाटीलचा. आज मैदानावरती गजर झालाय मयूर शेलारचा आणि आज मैदानावरती गजर होतोय कृष्णाचा. हे घ्या पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. आता इथं सरळ बॅटने धावा पाहिजेत. बॅट उलटी करण्याचा पराक्रम केला जातोय. सीधी बॅट डो बकवास. स्ट्रायकर बॅटर प्रवीण. संघ बॅकफुट वरती, संघ अडचणीत, संघाचे योद्धे परतलेत. पुन्हा पुन्हा तोच प्रकार. इथं मात्र धावांसाठी संघर्ष. काय जबरदस्त गोलंदाजी. युवा गोलंदाज कृष्णात. वाह कृष्णा पन्हाळावरून आलाय, प्रेक्षकांची मन मात्र जिंकतोय. दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय प्रकाशराव गाडेकर प्रेमी संघ. आतापर्यंतच्या सर्व सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आज महत्वाचा सामना आहे. मी अगोदर सांगितलं 31,000चे 1,01,000 करणारा हा सामना आहे. 70,000चा फरक जर भरून काढायचा असेल तर धावपलकावरती धावसंख्या 70 ते 75 दिसली पाहिजे. यावेळी मात्र प्रयत्नाला आलंय यश आणि भिरकावलाय षटकार. प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून येतोय एक घणाघाती षटकार. कॅमेरामॅन समोरचा साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. कॅमेरामॅन साईड स्क्रीन थोडस झूम. 91 मीटरचा षटकार. कॅमेरामॅन थोडासा ब्राईटनेस वाढवा. समोर जे स्कोर कार्ड आहे डिजिटल त्याचा ब्राईटनेस थोडासा वाढवा. अजून थोडंसं झूम करा, अजून थोडंसं झूम करा, अजून थोडंसं झूम करा. ओके आता बरोबर दिसतोय. समोर आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण 91 मीटरचा षटकार. वॉट बॅटिंग.
शेवटी प्रयत्नांना यश आलंय. मित्रांनो, संयम हा राखावा लागतो. वेळ प्रत्येकाची येते, त्याच्यासाठी मात्र संयम दाखवावा लागतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हुकमी एक काय स्टार खेळाडू आहे. ISPL ची स्पर्धा गाजवणारा खेळाडू. आपण धावपलकावरती धावा पाहतोय 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 38. चला चेंडू कोणाकडे चेंडू द्यायचे. आज मला वाटतंय थोडासा इतिहास झालाय. पहिल्यांदा चेंडू या स्पर्धेमध्ये हरवलाय. नाहीतर आतापर्यंत प्रेक्षक अगदी स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावतात. 10 सेकंद 15 सेकंदाच्या आतमध्ये चेंडू प्रेक्षकांनी मैदानामध्ये दिलाय, परंतु आज पहिल्यांदा चेंडू हरवलाय. मला वाटतं तो देखील हरवणार नाही. शोध पथक मैदानाच्या बाहेर अजूनही आहे. मैदानाच्या बाहेर प्रचंड काळोख आहे, मुसळधार पाऊस आहे, त्याच्यामुळे कदाचित थोडासा वेळ लागतोय, परंतु काही क्षणामध्ये तो चेंडू सुद्धा मैदानामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. परंतु चेंडू आलाय मैदानामध्ये दुसरा. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं चेंडू सौजन्य स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मरणार्थ सचिन सोनुले त्यांनी सांगितलंय, जिथं विषय गंभीर तिथं सचिन सोनुले खंबीर. चला बाहेर जायचंय. काय होतंय पंच? आपल्या स्पर्धेचा नियम आहे, चेंडू खराब झाला, चेंडू हरवला, चेंडू जर बाहेर गेलेला सापडला नाही तर प्रत्येक वेळी नवीन चेंडू आहे. हा नियम सर्व संघासाठी आहे. चला अंपायरचं डिसिजन लगेच घ्यायचंय आणि सामन्याला मात्र सुरुवात करायची, कारण आपला निर्धारित जो वेळ आहे ही वेळ त्याच्यामधून वजा केली जाईल, परंतु आपण सामन्याला सुरुवात करायची. पुन्हा सामन्याला होती सुरुवात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 38. आज आमच्या समवेत मॅन्युअल स्कोरर योगीजी शेळके देखील जोडले गेले. शेळके साहेब, पुढच्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 5 ते 6 षटकार जर आले तर नक्कीच एक प्रेक्षकांना चांगली लढत पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आहे, रोखून ठेवलंय. आणखी एक ISPL स्टार अमोल निळगुडे मात्र मैदानावरती येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 6 या षटकातला पहिला चेंडू. पुन्हा फटका तर थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दूरवरती. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न नक्कीच होणार नाही, कारण क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा 39. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रवीणला याच मैदानावरच्या त्याच्या 2-3 खेळ्या आठवाव्या लागतील. परंतु आज खऱ्या अर्थानं काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. जलसिंग पाटील, मयूर शेळके, कृष्णात आणि आता मात्र अमोल मात्र अनमोल गोलंदाजी करणार का? ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? परंतु क्षेत्ररक्षक अत्यंत वायू वेगानं चेंडूवरती आलाय आणि इथं मात्र सौरभ बारले 2 धावा या चेंडूवरती. अगदीच काही क्षण समालोचन करताना मला देखील वाटलं की चेंडू दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, परंतु सौरभच्या मनामध्ये मात्र काहीसं वेगळं चाललं होतं. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या गेलेत. 41 धावा. संघाचं हित पाहिलं पाहिजे. असं पाहिलं तर प्रकाश रावजी गाडेकर संघाचे विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव परतलेत. गतीमध्ये परिवर्तन आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे, परंतु इट्स अ वाईट बॉल कॉल. हा चेंडू मात्र रिओचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं ऑनफिल्ड अंपायर्सनी वाईट चेंडू घोषित केलाय.
उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. तांत्रिक बाबी तपासल्या जातील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. गणेशजी गायकवाड सर आपल्यासोबत जोडले गेले. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दूध का दूध पानी का पानी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. संघ आज सक्सेसफुलच्या मार्गावरती वाटचाल करतोय आणि रिव्ह्यू देखील सक्सेसफुल ठरलाय पहा. आणखीन देखील प्रेक्षकांची गर्दी वाढते. प्रेक्षक आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी कागल शहरच नव्हे तर कागलच्या आसपासच्या 50-60 किलोमीटरच्या गावातून देखील आज काही प्रेक्षक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद. फुल टॉस दाढी गोल. काय जबरदस्त चेंडू टाकलाय. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय. मैदानावरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. मी नेहमी सांगत असतो मैदानावरती किती उद्ध्वस्त होऊ द्या यष्ट्या, परंतु वाचली पाहिजे एसटी, राज्य परिवहन महामंडळाची एसटी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकांतिका आहे पहा. 60,000 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि राज्य परिवहन महामंडळाची जर आपण परिस्थिती पाहिली तर नक्कीच शोकांतिका आहे. महाराष्ट्राची ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून आपण एस टीकडे पाहत असतो. जीवनवाहिनी ग्रामीण भागाची एस टी. मैदानावरती किती उद्ध्वस्त होऊ द्या एसट्या, वाचली पाहिजे एस टी, अर्थात राज्य परिवहन महामंडळाची लालपरी. श्रीमंताची मुलं लालपरीने प्रवास करत नाहीत, श्रीमंताची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत नाहीत. ह्या दोनच गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये गरिबांसाठी शिल्लक आहेत. एक्केचाळीस धावा धावपलकावरती, 4 बाद 41. आणखी एक धक्का बसलाय नवीन फलंदाज मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आपल्या गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षण लावताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मात्र समाधान खेळाय. पहा ही रणनीती असते. अगदी जर आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर समाधान मैदानावरती आला, परंतु त्यानं रणनीती काय वापरली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली, स्ट्राईक मात्र रोटेट केला. ही खरी रणनीती आहे. बॅटर मात्र आपण पाहतोय स्ट्रायकर सौरभ बारले. सौरभ बारलेच्या बॅट मधून पुन्हा एकदा आलाय घणाघाती षटकार. प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणारा, गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार आलाय. या षटकाराने मात्र धावफलकावरती धावसंख्या 4 बाद 48. 6 षटकांचा समाप्त झालाय खेळ. 48 धावा मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मात्र आपण पाहतोय आनंदाची बातमी असेल. 8:45 सामन्याला सुरुवात झाली होती. 9:18 झालेले आहेत. निर्धारित 30 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता ही फलंदाजासाठी थोडीशी सुवर्ण संधी आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय माननीय श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल आणि त्यांचे सर्व सहकारी निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अजरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, त्याचबरोबर धीरज खोत, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, सचिन, निलेश कुसाळ, उत्तम वड्ड, स्वप्नील बोते, अजिंक्य शेळके, योगेश शेळके, अविनाश शितोळे, त्याचबरोबर या सर्वांसोबत अतिश कांबळे. शेवटचे 6 चेंडू. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. या चेंडूवरती मात्र धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. समजदारी दाखवली आहे.
आणि इथं मात्र समर्पण दिलंय स्ट्रायकर बॅटर सौरभ साठी मात्र हे समर्पण दिलंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हे समर्पण मात्र सौरभ बारलेला सिद्ध करावं लागेल. सौरभ बारलेच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतोय. विजयजी गावडे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. नवीन फलंदाज मला वाटतं नझीर. प्रवीणजी पिष्टे आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहेत. आपण यायचंय विजय गावडे. फटका स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? ओहो, चेंडू गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. चौकार मिळालाय. ज्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे होती, 2 धावा पाहिजे होत्या, त्या चेंडूवरती मात्र आलाय चौकार. आणि 52 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरचं डिजिटल स्कोर कार्ड साईड स्क्रीन थोडंसं ब्राईट होतंय. समोरच्या डिजिटल स्कोर कार्डवरती साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन प्रकाशराव गाडेकर प्रेमी संघ 50 धावा पूर्ण. ज्याच्यासाठी समर्पण दिलं होतं तो चौकार मात्र सौरभच्या बॅटमधून आलाय. आकोट टप्प्याचा चेंडू घेतलाय समाचार, परंतु चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतल्या जातील. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 54. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या. कारण याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर प्रकाशराव गाडेकर संघाचा इतिहास आहे. 50-55 धावाच्या आतमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय. हा देखील इतिहास आहे या मैदानावरचा. पुन्हा एकदा फटका धुवादार. सौरभ बारले, स्वाद भरे शक्ती भरे पार्लेजी. आणि इथं फलंदाज सौरभ बारलेजी ठोकलाय चौकार. विजयजी गावडे आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. प्रवीण पिष्टे आपली वाट पाहत आहेत. विजय गावडे. एकूण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले या चौकाराच्या मदतीने 58 धावा. अजूनही 2 चेंडू. समाधान खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी समर्पण दिलं होतं, आज सकाळच्या सामन्यामध्ये जर असं समर्पण विजय पावलेसाठी जर मिळालं असतं तर नक्कीच तो सामना देखील आपण पाहिलाय. विजय पावले आज दुर्दैवरित्या धावबाद होऊन परतला. तिथं समजदारी मात्र मनोज संकपाळला दाखवता आली नाही. पुन्हा फटका. पुन्हा खेळाय क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू जातोय सीमारेषेकडे. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा. सौरभनं मात्र हे षटक आपल्या नावावरती केलंय. 1 मॅन आर्मी योद्ध्यासारखा लढलाय सौरभ बारले. या मैदानावरती एक हॅट्रिक घेणारा देखील सौरभ बारले आहे. आणि आज संघ अडचणीमध्ये असताना संकटमोचक हनुमानाची भूमिका सौरभ बारले. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. काय होणार? 1 धाव, 2 धाव, चौकार, षटकार, व्हाईट बॉल, नो बॉल. ओहो, शेवटच्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचं वर्चस्व. इथं मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या त्या 60 आणि बनवायचे त्या 61. पाहतोय आपण. आम्हाला IPL मध्ये इंटरेस्ट नाहीये.
आम्हाला इंटरेस्ट आहे कागलची ही स्पर्धा. कारण प्रेक्षक म्हणतायत या स्पर्धेचे आयोजक जरी अक्षय शेळके साहेब असतील तरी कागलचे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचे आयोजक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सर्वजण आयोजक आहोत. आज थोडंसं सामना आपल्याला असं वाटतं की पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू आहे, कारण आमचे काही महाराष्ट्र पोलीस बांधव आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी देखील मैदानावरती आलेले आहेत. मैदानाच्या बाहेर उभा आहेत आणि ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय 24 तास जनतेच्या सेवेसाठी असणारे सज्ज असणारे पोलीस बांधव आज मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. नक्कीच आपण पाहतोय LED स्क्रीनवरती, आपण पाहतोय ऑनलाईन, आपण पाहतोय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. आता मी मगाशी सांगितलं की सर्व मान्यवरांची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही, परंतु शेक्सपियरनं सांगितलंय नावात काय ठेवलंय, फुलाला त्याच्या सुगंधावरून ओळखता येतं. असं सुगंधित कार्य तुमच्या सर्वांच्या कार्याचा, सामाजिक कार्याचा, राजकीय कार्याचा, व्यावसायिक कार्याचा गुणगौरव, व्यावसायिक कार्याचा सुगंध संपूर्ण कागल तालुक्यामध्ये दरवळत असतो, पसरत असतो. नेहमीच खेळाडूंना ऊर्जा देणारं, नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा राहणारं एक व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांच्या माध्यमातून 1,51,000चं पारितोषिक. जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून 1,01,000चं पारितोषिक. शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून 31,000चं पारितोषिक. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून 31,000चं पारितोषिक. सर्व दानशूर मंडळी आहे पहा. विंदा करंदीकरांची खूप छान कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. म्हणजे अशी दानशूर वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. गेल्या वर्षी सुद्धा 1,00,000 रुपयाचं पारितोषिक, यावर्षी 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बापूजी. इथं आल्यानंतर याच्या अगोदर 2 बापूजी मला माहीत होते. एक बापूजी जे आपल्या खिशातील नोटेवरती असतात, जे बापूजी सर्वांना हवेसे असतात. काही जणांच्या खिशामध्ये ते बापूजी टिकत नाहीत, काही जणांच्या खिशामध्ये ते बापूजी खूप सारे असतात. मध्यंतरी एक रील व्हायरल झाली होती. एक सामान्य माणूस असतो, तो म्हणतो बापूजी कधी कधी आमच्याकडे सुद्धा येत जावा, तुम्ही नेहमी अंबानीच्याच घरी कसं काय राहता, तुम्ही आमच्याकडे कधी कधी येत जावा. ते बापूजी आपण पाहिले. दुसरे बापूजी म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिले अक्षर पटेल, ज्यांना आपण बापूजी म्हणतो. आणि तिसरे बापूजी आपण क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर पाहत असतो, जे कागलकरांसाठी नेहमीच उपलब्ध असतात. ते बापूजी म्हणजे अर्थात प्रकाशरावजी गाडेकर, ज्यांनी या मैदानावरती तब्बल 1,51,000चं पारितोषिक दिलंय. आपल्यासारखी दातृत्व मंडळी या मैदानावरती आहे. कोणतीही मोठी स्पर्धा असू द्या मित्रांनो, बक्षीसदात्यांच्या सहकार्याशिवाय कोणतीही मोठी स्पर्धा पूर्ण होत नाही, हे देखील तितकंच त्रिकालबाधित सत्य आहे. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय, गेल्या 4 दिवसापासून ज्यांचा आवाज आपण ऐकताय, खास करून मुंबईवरून, पालघरवरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज, प्रेक्षकांपर्यंत योग्य आकडेवारी पोहोचवणारा आवाज, अचूक असं विश्लेषण ज्यांचं आपण ऐकताय, आमचे सहकारी समालोचक, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपेशजी कंडी सर, आपण या समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. 60 धावा बनवले, 61 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 60 बनवलेत आणि 61 धावा बनवायचे. आणि या 61 धावांची जर आपण पाहिली तर किंमत आहे तब्बल 1,01,000 रुपये. या 61 धावांची किंमत आहे. या सामन्यातली जर प्रत्येक धाव जर आपण पाहिली ना मित्रांनो, 1,655 रुपयांची एक धाव आहे. कागलच्या या मैदानावरती प्रत्येक धावेला सोन्याची किंमत आलेली आहे. आणि ह्या धावा मात्र कशा पद्धतीने बनवलं जाणार, इस मैदान की आगे की कहानी आप सुनेंगे हमारे साथी कमेंटेटर मिस्टर दीपेश कंडी सर की जुबानी. या सर, स्वागत आहे आपलं. वेलकम बॅक. सेकंड सेमीचा थरार सुरू आहे 2 संघांमध्ये. एका बाजूने आपण पाहू शकाल RMS प्रणित
पन्हाळा टायगर्स 7 षटकांच्या सामन्यामध्ये 61चं टार्गेट. समोर प्रकाशरावजी काळेकर, साहेब प्रेमी, कागल. चला प्रकाशरावजी गाडेकर संघ 12वा खेळाडू पाठवा प्लीज. 12th मॅन आपण विराजित व्हा अगदीच मॅन्युअल स्कोररच्या मागे. यत्र तत्र सर्वत्र चर्चा सुरू आहे एकत्र. कोण गाजवणार आहे आजची रात्र आणि कोण जिंकणार 1,51,000 मात्र. कोणता संघ पोहोचणार ग्रँड फिनाले मध्ये. याआधी आपण पाहिलं असेल न्यू डॅझल नायक 11 कागल टीमने इतिहास रचलाय. ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालेले आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर ओमकार. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. दोन्हीही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू जाऊन विसावला आणि तत्पूर्वी अकाउंट ओपन केलेलं आहे, खातं खुललेलं आहे फलंदाजाने स्वतःचं आणि या संघाचं. एका बाजूने ही संपूर्ण स्पर्धा गाजविणारा मिस्टर जलसिंग पाटील ज्याने एक वादळी अर्धशतक साकारलेलं आहे स्पर्धेमध्ये आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता मिस्टर अमोल ISPL सुपरस्टार मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये मोठं नाव आहे. कालच्या रजनीमध्ये ज्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. वेगवान चेंडू, खूप चांगल्या रीतीने चेंडू एकंदरीत रिलीज करण्यात आला. काय माहोल बनलाय, जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक 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 खचाखच ही संख्या. सेमीफायनलला ही तुडुंब गर्दी आहे, मांदी आळे आहे. 61 धावा, खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 42 चेंडू 61 धावा म्हणजे बॉलिंग युनिटवरती भरपूर जबाबदारी आहे. हा देखील यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त सुरुवात झालाय या षटकाची. बघा व्हॅलेंटाईन डे येतो ना तेव्हा फक्त सर्व मुलं एकच सांगतात प्यार कर प्यार कर प्यार कर प्यार कर. आणि क्रिकेटमध्ये उतरल्यानंतर प्रत्येक क्षेत्ररक्षक गोलंदाजाला सांगतो तू टॉक यॉर्कर यॉर्कर यॉर्कर, कारण उपाययोजना नाहीये. टार्गेट जर आपण छोटं आहे आणि येथे चांगली गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. लॉफ्ट केला ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार, सीमा रेषा पार. चेंडू निघून गेलाय ढगात, फलंदाज आलाय रंगात आणि ISPL सुपरस्टारची चर्चा आता कागलच्या जगात. जबरदस्त षटकार. उगाच ISPL खेळलेला नाहीये, ती क्वालिटी आहे, ती गुणवत्ता आणि इथे हा षटकार धाव फलकाला घेऊन जातोय 8 या अंकावर. जबरदस्त फटका, लेफ्ट हँडर चावू दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा, वाईड बॉल, खराब चेंडू आहे. 9 धावा बघता बघता परिपूर्ण झालेल्या आहेत. 61चा पाठलाग सुरू आहे. RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. चांगली सुरुवात झालाय या संघाकडून. फलंदाजी करत असताना जलसिंग पाटीलने स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर मात्र अमोलने आपला कर्तब गाजवायला सुरुवात केलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं. तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन मात्र थांबवता येणार नाहीये. पहिल्या षटकाचा हा खेळ सद्यस्थितीमध्ये प्रगतीपथावर. अमोल निलगुडेने आपलं काम केलेलं आहे. 10 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नामदार चषक कागल सध्या संपूर्ण भारतामध्ये चर्चा आहे. कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सगळीकडे एकच चर्चा.
नामदार चषक. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हा देखील चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. सर सेनापती आदरणीय प्रतापजी उर्फ भैया बाबा माने सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विद्यमान संचालक केडीसी बँक सर, सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण अगदी सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह ठरलेलं आहे. चौकार षटकारांची आतषबाजी झाली आणि धाव फलक तब्बल 14 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. आता चेंडू शिल्लक असणार आहे 36 आणि ह्या 36 चेंडूंमध्ये विजयासाठी जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आणखीन खाली आलेला आहे. कारण तुम्ही 61चा पाठलाग करतात. आता 47 धावा करण्याकरिता 36 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. आज आमचे पोलीस बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेण्यासाठी आणि या कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याकरिता. तर पोलीस बांधवांसाठी इतकंच म्हणेन, दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता है. सोने से लिपट कर नोटों में सिमट कर मरे है कई लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. आणि खूप चांगल्या रीतीने कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या माध्यमातून राखली जाते. या स्पर्धेला सुव्यवस्थित स्वरूप प्रदान करण्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सेवेला आणि कार्याला मानाचा त्रिवार मुजरा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, मोमेंटमला आपल्या बाजूने खेचून फलंदाजी करणारा संघ. स्क्वेअर ऑफ द विकेट. या वेळेला मात्र कट केलं चेंडूला आणि गोलंदाजासाठी कटकट वाढवलंय. सटासट खटाखट पटापट झटपट पटापट आणि फलंदाजाने हा चेंडू केलाय कट. स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाली. चौकारानंतर आता भयान शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. कारण प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर तब्बल 18 या अंकावरती 18 रन्स 18 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना काही जबरदस्त क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. परंतु थोडासा हावी बघायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ. अमरजी सणकर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं. सामाजिक कार्यकर्ते सहर्ष हार्दिक स्वागत. अफलातून सुरुवात. बघा इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे, वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. चांगली सुरुवात ही निम्म्या यशाप्रमाणे असते. आणि सुरुवात बघा कशी झालंय. 8 चेंडूंमध्ये 18 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये या अमोल निलगुडे यांचं जे योगदान आहे ते हवे आहे. चौकार खेचतात, षटकार खेचतात, चांगल्या टच मध्ये, प्राईम सुप्रीम टच मध्ये बॅटिंग. राहुलजी दिंडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. संघ मालकाची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. खऱ्या अर्थाने आज आपण पाहू शकाल RMS प्रणित पन्हाळा टायगर्स या संघाचे अधिकृत मालक सरांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 19 विदाउट लॉस. यावेळेला आपण पाहू शकाल डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळलेलं. खूप चांगली भूमिका त्या ठिकाणी अदा केली जाते. जलसिंग पाटीलला ठाऊक आहे जर अमोल चांगले बॅटिंग करतोय तर आपण थोडासा संयम दाखवूयात. आणि मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. विदाउट लॉस 20 धावा. स्ट्रॉंग पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 61 धावांचा पिच्छा करत असताना आता मात्र ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पुढचा बॉल. काय पिन ड्रॉप सायलेंट आहे. अक्षय शेळके साहेब यांची स्पर्धा आणि त्यांना मिळालेली सर्व नियोजकांची साथ. ब्रेक थ्रू विकेट या ठिकाणी घ्यावी लागेल. जास्त गत्यंतर नाहीये. प्रकाशरावजी काडेकर साहेब प्रेमी या संघासमोर. बघा सद्यस्थितीमध्ये 20 धावा झालेल्या आहेत. 1 षटक आणि 5 चेंडू.
परंतु सर्वात चर्चेचा विषय तोच ठरलेला की ब्रेक थ्रू मिळत नाहीये. दोन्हीही फलंदाज सेट होऊ लागलेला. हा थोडासा प्रभावी विषय फलंदाजी करणारा संघाकरिता. पुढचा बॉल, वेळेचा विचार देखील आपण करणार आहोत. येथे देखील आपण पाहू शकाल सुंदर पद्धतीने दोन्ही फलंदाजांमध्ये स्ट्रॉंग कोलॅबरेशन. ट्वेंटी 21 धावा विदाउट लॉस. आता चेंडू शिल्लक आहेत अजूनही 30 आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी बरोबर 40 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. 30 चेंडू 40 धावा. आणि सर्वात महत्वाचे विकेट. मी एक चित्रपट पाहिला होता, त्या चित्रपटाचं नाव होतं धमाल. धमाल चित्रपटामध्ये 6 ते 7 हिरो होते आणि त्यांना एक डब्ल्यू शोधायचा होता. 3 तास लागले परंतु डब्ल्यू काय त्यांना शोधता आला नाही. येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डब्ल्यू शोधायचा आहे. जर डब्ल्यू शोधला नाही तर परिस्थिती थोडीशी बिकट होऊ शकते. विकेटची आवश्यकता. कारण आता बघा तुम्ही, अमोल निलगुडे हा जो फलंदाज आहे 8 चेंडूंमध्ये 14 धावा आणि जलसिंग पाटील 4 चेंडू 6. ही वादळ येण्यापूर्वीची शांतता. संपूर्ण स्पर्धा जलसिंग पाटीलने गाजवलेली आहे परंतु सध्या तो अँकर रोल प्ले करू लागलेला आहे. त्याला ठाऊक आहे अमोल जर चांगल्या टचमध्ये तर मी आता स्ट्राईक रोटेट करतोय आणि ही पार्टनरशिप जर अजून 10 ते 15 धावा वाढली तर त्यानंतर थांबवणं थोडंसं कठीण असं. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 40 धावांचं टार्गेट समोर आहे. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत निखिलजी कुसाळ साहेब, प्रशांत दळवी साहेब, राहुल सूर्यवंशी साहेब, रुपेश बोते, अझरुद्दीन ताशिलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे यांनी केलेली मेहनत विसरता कामा नये. अक्षय शेळके साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, नियोजक, सूत्रधार, शिल्पकार, मास्टर माइंड पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख. धीरज खोत साहेब, अमोल शिलार, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, विनायक वंडकर, निलेश कुसाळ, आदरणीय सागर माने, अतिश कांबळे, रणजित विटे, अजिंक्य शेळके, योगेश शेळके आणि अक्षय पाटील या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका. लक्षात असू द्या, मैदानामध्ये जे हेजिटेशन निर्माण झालं ते आम्ही दूर करतोय. जे 2 आयकॉन आपण निवडलेले आहेत ते प्रत्येकी 2-2 षटकं टाकू शकतात. गणेशजी गायकवाड यांनी सुस्पष्ट इशारा दिलेला आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेतून आणि त्या नियमाचं आपण पालन करावं. जे आयकॉन आहेत आपल्या संघामधले 2-2 षटके प्रत्येकी हाताळू शकणार आहात. तीस चेंडू 40 धावा. या आधीच्या सेमीमध्ये देखील असंच चित्र होतं परंतु तो सामना देखील रोचक आणि रोमांचक ठरला होता. येथे एक चांगला षटक, जी चर्चा आपण सध्या करतोय, डब्ल्यू शोधायचा. विकेट फार महत्वपूर्ण भूमिका अदा करणारा आणि येथे ती विकेट म्हणतात ना की काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारेन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण क्रिकेट हा तुमच्या बौद्धिक क्षमतांचा, मानसिक क्षमतांचा आणि तुमच्या टेम्परामेंटचा स्तर ओळखणारा खेळ आहे आणि म्हणून ते जिद्दीने खेळावं लागेल. चिकाटी हा शब्द फार छोटा आहे परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो. आता गोलंदाजाला काहीही करून, अभी नाही तो कभी नाही, डू ऑर डाय, करो या मरो, विकेट घ्यावीच लागेल. बाउन्सरचं हे दर्शन. पहिला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सुपरस्टार आयकॉन रणजित फराडे, पुणे प्रभागाची आन बान शान, ऑल इंडिया आयकॉन रणजित फराडे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्याने गाजवली. एक वादळी अर्धशतक त्याच्या बॅटमधून अगदी दूरवरचा प्रवास करून आलाय आणि पहिला चेंडू जो थर्ड अंपायर रेफर देखील करण्यात आलेला हाईट फॅक्टर करिता. बघूयात नक्की काय निर्णय येतोय आपल्यापर्यंत. आणि ते 1 बाउन्सचे संकेत आहेत थर्ड अंपायरच्या माध्यमातून. देअर इज अ लीगल बॉल. हा चेंडू काउंट केला जाईल परंतु 1 बाउन्सचे संकेत गोलंदाज रणजित फराडे यांना देण्यात आलेला आहेत.
हे षटक निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये. स्वतःचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा 100% समर्पणासहित दाखवावं लागेल या मॅच मध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, वन बाउन्स. ओ हो, काय क्षेत्र रक्षण आहे डीप मध्ये. ऍब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग. फिनॉमिनल फिल्डिंग. जर अशा स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षकांना साथ मिळाली तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होणार. बुडत्याला काळीचा आधार आहे, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार. रणजित फराटेला सध्या क्षेत्ररक्षक चांगली साथ देतात. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर डबलचं रोटेशन. ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा चौकार. दिल मांगे मोर, टीम भी मांगे मोर, बल्लेबाज भी मांगे मोर, दर्शक मचाएंगे शोर और बल्लेबाज ने ठोका है फोर. क्रिकेट में क्या चाहिए और. नक्कीच या गोष्टीवर देखील भरपूर चर्चा सुरू होणार, कारण सध्या इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे, परंतु त्या IPL ला फिक्की पडेल अशी पब्लिक छत्रपती शाहू क्रीडांगण कागल येथे आलेले. टेनिस बॉल क्रिकेटचा स्तर तुम्ही बघा आणि या सर्व प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या षटकानंतर आपण प्रेक्षकांविषयी देखील चर्चा करूयात. ज्या रीतीने मैदानाला त्यांनी गस्त घातलेली आहे. 27 धावा फलकावर विदाउट लॉस आपण पाहतोय. रणजितचा पुढील बॉल डेलिकेटली खेळलेले आहेत. चांगल्या गेम प्लॅन सहित बॅटिंग केली जाते. जलसिंग पाटील अँड अमोल निलगुडे पूर्णपणे सेट झालेला आहेत. 28 धावांची ही पार्टनरशिप परिपूर्ण. 2 षटके आणि 4 चेंडूंचा खेळ समारोपाकडे वळालाय. एखाद्या चित्रपटगृहामध्ये आपण जातो, आपल्याला काय हवं असतं? एंटरटेनमेंट. आता गोलंदाजाला विकेट आणि विकेट, दुसऱ्या बाजूने फलंदाज सांगतायत रन्स अँड रन्स. कारण जो संघ जिंकणार आहे तो थेट ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणार आहे. क्षेत्ररक्षणाचा सापळा तुम्ही बघा. आता जलसिंग पाटील करिता जो सापळा रचला जातोय त्याचं परीक्षण आपण करूयात. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर परिकक्षामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक घेण्यात आला. एक डीप स्वीपर कव्हर घेण्यात आलाय. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट स्वीपर कव्हर आहे, शॉर्ट थर्डमॅन देखील आणि शॉर्ट फाईन लेग देखील आहे. फुल टॉस बॉल. काय संयमी पवित्रा धारण केलाय फलंदाजांनी. ओहो, हे काय घडलं? खराब क्षेत्ररक्षण. ढिसाळलेलं, गचाळलेलं, खुशाल चेंडूपणा दर्शवणारं हे फील्ड अटॅक आपल्याला अनुभवाला मिळालं. बघता बघता हे स्कोर फलक आता मात्र डोकेदुखी बनू लागलेलं आहे. नाबाद, जिंदाबाद, बिनबाद 31 धावा. विकेट येत नाहीये आणि सध्या मात्र ही पार्टनरशिप बघा. सेमीफायनल मध्ये जर तुम्ही चांगली पार्टनरशिप करत असाल तर तेथे बुद्धीचा जो स्तर आहे तो चतुरस्त्र ठेवण्यात आलाय. चौकार षटकारांसाठी जात नाही तर सिंगल डबल. वन्स अगेन संयमीच फटका. सिंगल घ्यायला हवी होती, थोडंसं हेजिटेट झालेत अमोल. जलसिंगने त्या ठिकाणी नकारार्थी मान डोलावली. 3 षटकांचा खेळ फिनिश. 31 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहे तेथून तब्बल 24 आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 धावांचं टार्गेट हे समोर राहिलेलं आहे. या कॅमेरामॅन आपण प्रेक्षकांची सैर करूयात. थोडासा आपल्याला वेळ मिळालाय. बघा प्रेक्षक किती दाटी वाटीने आलेले आहेत. आज मात्र या छत्रपती शाहू नगरीमध्ये बघा हे प्रेक्षक आहेत. हे मानवी समुद्र या ठिकाणी शृंगारला गेलाय. एका बाजूने इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे, परंतु दुसऱ्या बाजूने हे छत्रपती शाहू क्रीडांगण कागल तुम्ही बघा आणि तिथे प्रेक्षकांची संख्या जसं समुद्राला उधाण येतं अगदी तशाच रीतीने आज मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मांदियाळी आणि हा मानवी समुद्र तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर अगदीच रंगताना पाहायला मिळतोय. ॲशेस सिरीजचा रेकॉर्ड तोडतायत की काय? 93,422 प्रेक्षक बघायला आले होते ॲशेस सिरीज. तो रेकॉर्ड आज बहुतेक ब्रेक होईल कागलमध्ये. IPLचा अंतिम सामना पाहण्यासाठी 1,10,000 रेकॉर्ड ब्रेकिंग प्रेक्षकांची संख्या आली होती. तो देखील रेकॉर्ड ब्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय की काय? खच्चाखच प्रेक्षक. अक्षय शेळके साहेब आज खुश असतील जर हे चित्र पाहत असतील.
षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालेलं आहे. खूप दर्दी प्रेक्षक आहेत ज्यांनी क्रिकेटची वर्दी परिधान केलेलं आहे आणि ह्या सामन्यामध्ये ते मात्र शोध घेत आहेत की कधी हा सामना थ्रिलरच्या दिशेने वाटचाल करणार. पंच दर्शवित असताना बाईकच्या स्वरूपामध्ये ही सिंगल काउंट केली जाते. 32 धावा फलकावर. यादी आपण 31 धावा पाहिला. 31 ऑक्टोबर 1895 जन्मदिवस सी.के. नायडू यांचा. भारताने पहिला कसोटी सामना खेळला होता 25 जून 1932 मध्ये आणि त्या सामन्याचे पहिले कर्णधार सी.के. नायडू. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर 1895. आज येथे कोणता संघनायक यशस्वी ठरणार आहे जो 1,51,000 रुपयांचा पारितोषिक आपल्या नावावरती करणार आहे याकरिता सध्या भरपूर चर्चा विनिमय सुरू आहे. RMS प्रणित पन्नाला टायगर्स स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. 10च्या 10 विकेट हातामध्ये आणि 32 या धावसंख्येपर्यंत जाऊन देखील पोहोचलेला. समोरचा संघ प्रयत्न करतोय ब्रेक थ्रूच्या अगदीच प्रत्यक्ष मदत. या वेळेला स्विच हिट. चेंडू सीमा रेषा पार. क्या बात है यार. अमोल ने जी बॅटिंग केलंय आज मात्र. का मी अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व गाजवलेलं आहे का ISPL सारख्या स्पर्धेमध्ये माझी निवड होते हे पूर्णपणे दर्शवून देत असताना अमोल निलगुडे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दिग्गज कलाकार म्हणून मला का ओळखलं जातं ते दर्शवणारा हा फटका होता. 38 धावा आणि त्या 38 पैकी 27 धावा अमोल निलगुडे यांच्या बॅटमधून. फिनॉमिनल बॅटिंग. दर्जेदार फलंदाजी केलेलं आहे. खूप चांगला हा नॉक राहिलाय. एकतर्फी लढत होते की काय अशी आशंका आता निर्माण होऊ लागलंय. योग्य वेळेवरती योग्य विकेट आले नाही. त्यानंतर अमोलच्या खेळीमध्ये आपण चौकार पाहिलेत, षटकार पाहिलेत, सिंगल पाहिलेत, डबल पाहिलेत, वॅगन व्हील. मैदानाच्या चहूबाजूंनी सप्तरंग उधळण्याचं कार्य केलेलं आणि हळूवार पद्धतीने या सामन्याला आपल्या बाजूने तो खेचू देखील लागलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. बघा किती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटच्या विश्वामध्ये महान फलंदाज कोण बनलेला ज्यांच्याकडे षटकारानंतर सिंगल आणि डबल घेण्याचं स्किल आहे. जशा षटकाराला त्यानंतर डबलचं रोटेशन केलंय. 40 धावा फलकावरती कंप्लीट. 21ची आवश्यकता. अमोल निलगुडे क्लास 1 बॅटिंग. इथे देखील आपण पाहतोय सिंगल सहजगत्या परिपूर्ण आणि सेमीफायनल मध्ये केलेल्या भागीदाऱ्या नेहमी लक्षात ठेवल्या जातात. जिथे जलसिंगचं योगदान जर आपण पाहिलं 7 चेंडूंमध्ये 9 धावा केलेल्या आहेत आणि अमोलला तुम्ही बघा 16 चेंडूंमध्ये 30 धावांचं योगदान आहे. 3.5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 41 धावा विदाऊट लॉस आहेत. चांगली पार्टनरशिप. अफलातून ही भागीदारी आहे आणि या भागीदारीच्या बळावर विजयाच्या दिशेने प्रस्थान करू लागलाय RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. व्हाईट बॉल. खराब चेंडू. टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर या भागीदारी करिता. जलसिंग पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा क्रिकेटच्या विश्वामध्ये जेव्हा एखादी पार्टनरशिप होतं तेव्हा समोरच्या फलंदाजाचा रोल देखील फार महत्वाचा असतो. अधिकृत स्वरूपातील 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावरती आहेत 42 धावा. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्या आहेत अजूनही 19. वेळेचा विचार आपण करूयात. किती वेळ खर्च करण्यात आला ते काउंट करा व्यवस्थित आणि आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. कारण 30 मिनिटे दिली जाणार आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. त्यानंतर मात्र भुर्दंड भोगावा लागेल. 24 मिनिटे आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत 4 षटके हाताळण्याकरिता. आता 18 चेंडू 19 धावा असं इक्वेशन समोर राहिलंय. काय पार्टनरशिप झाले. ज्या रीतीने आपण पाहिलं होतं 24 फेब्रुवारी 2015 मध्ये ओव्हलचं मैदान होतं आणि वर्ल्ड कप सुरू होता. एका बाजूने ख्रिस गेल, दुसऱ्या बाजूने मार्लोन सॅम्युएल्स.
372 धावांची पार्टनरशिप केली होती. वन डे फॉर्मॅटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी. 1996 मध्ये आपण रोशन महानामाने त्यांच्या साथीने सनत जयसूर्याला पाहिलं होतं. 576 धावांची भागीदारी केली होती. पुढे जाऊन 27 जुलै 2006 मध्ये 624 धावांची भागीदारी कुमार संगकारा, महिला जयवर्धने यांनी परिपूर्ण केली होती. आणि वुमन्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा आणि पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत यांनी देखील 304 धावांची भागीदारी केली होती. सध्या जलसिंग पाटील आणि अमोल निलगुडे काय पार्टनरशिप केलंय सेमीफायनल मध्ये 42 धावांची भागीदारी पहिल्या विकेट करिता. एखादा चमत्कार आता वाचवू शकतो एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवून विकेट 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 .www.com प्रमाणे गोलंदाजी करणं आवश्यक. यावेळेस खडे खडे खेळले गेलेत आणि ज्या क्षणाचा प्रलंबित काळ आपण अनुभवला होता, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है, येथून हा सामना बदलणार का आपण बघूयात. 17 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अमोल निलगुडे एक अत्यंत प्रभावित इनिंग साकारून तंबूच्या दिशेने परतू लागले. खूप चांगला नॉक त्याने प्रेझेंट केलेला आपल्या संघाकरिता. सेमीफायनलच्या या मॅच मध्ये का मला ISPL सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं ते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दर्शवून दिलंय. आणि एक आयकॉनिक नॉक या ठिकाणी प्रेझेंट करून गेलेलं 42. आदरणीय शशिकांतजी खोत सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेकरिता तब्बल रोख रक्कम 31,000 ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी खोत आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. छत्रपती शाहू क्रीडांगण कागलमध्ये नामदार चषक 2026 च्या या ऐतिहासिक धुमस चक्रीमध्ये आदरणीय सन्माननीय शशिकांतजी खोत साहेब या स्पर्धेचे प्रमुख दाते ज्यांनी रोख रक्कम 31,000 रुपये सौजन्य केलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व. सरांचं शब्दफुलांनी हार्दिक स्वागत. नव्याने फलंदाज कालची रजनी ज्याने गाजवली होती असा अमित पाटील मैदानामध्ये आलेला आहे. काय बॅटिंग केली होती. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता अमित पाटील यांनी सुपरस्टार आयकॉन फलंदाजी मार्कवर. बॉलर तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस्टर नाझीर. प्रचंड वेगाने हाताळलेला चेंडू. डेंजरस अपील त्या ठिकाणी केलं जात आहे. हाऊ इज दॅट प्रश्न विचारण्यात आलाय. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. नॉट आउट करार देण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नाझीरच्या माध्यमातून. बघा एक विकेट आलंय. विकेट आल्यानंतर थोडीशी शांतता तर निर्माण होणार आहे. इथून 2 ते 3 डॉट बॉल, त्यानंतर आणखीन एक विकेट. एका मॅजिकल षटकाची आवश्यकता आहे, चमत्कारिक षटकाची, जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट वाढू शकेल, जो सध्या पूर्णपणे आटोक्यात. RMS प्रणित पन्हाळा टायगर्स एक पाऊल पुढे आहे या मॅच मध्ये. यॉर्क लेन, क्या बात है, क्या बात है. नाझीर चांगली गोलंदाजीसाठी करण्यासाठी आहे हाजीर. आणि 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना एक गडी गारद केलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 15. धावा करायच्या आहेत 19. 15 गेंदे शेष और 19 की है जरूरत. 15 चेंडू 19 धावा ही सामन्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर नाझीर. ओहो हो, क्या बात है. नाझीरने सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेलं आहे. त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये आयकॉन खेळाडू अमित शून्याचा चष्मा परिधान करून तंबूच्या आश्रयाला परतू लागलाय. ज्या मॅजिकल षटकाचा विचार आपण करत होतो ते षटक मात्र आता समोर येऊ लागलेलं आहे. या 4 चेंडूंमध्ये नाझीरने समोरच्या संघातील फलंदाजांमध्ये खंजीर उपसण्याचं कार्य केलंय. एकही धाव खर्च न करताना 2 महत्वपूर्ण मोहरे टिपलेले आहेत. सामन्याची दशा दिशा परिभाषा बदलणार हे षटक ठरू शकते, कारण आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावा करायच्या आहेत. काही जबरदस्त ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला, अक्षय मकवाना आणि वीर मकवाना, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कृपया करून कॉमेंट्री स्टुडिओ जवळ या.
मैदानाच्या आखीव आणि रेखीव बांधणी करायची आहे, प्रॉपर आखणी करायची आहे. त्या कारणास्तव आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करावं. हाजीर काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना 2 विकेट्स. म्हणतात ना की भारतामध्ये 7 आश्चर्य आहेत. 8व्या आश्चर्यकारक षटकाची या ठिकाणी उधळण करायचं. आग्रा येथील ताजमहाल, विजापूर येथील गोलघुमट, वेरूळ येथील वेरूळची लेणी, मदुरा येथील मीनाक्षी मंदिर, श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वरचा पुतळा आणि चित्तोडगड येथील जयस्तंभ. 7 आश्चर्य ऑलरेडी भारतामध्ये आहेत. आता चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. सुरुवात तर केली नाझीरने. खूप चांगलं हे षटक. येथे देखील पंच दर्शवित असताना आणखीन एक डॉट बॉल आलाय. प्रेक्षकांनो, नाझीरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये, प्रोत्साहन द्यायला हरकत नाहीये. 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना 2 विकेट्स. या सामन्यामध्ये आणखीन एक रंजकतेचं शिखर निर्माण करणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. आता चेंडू शिल्लक आहेत 13. धावा करायच्या आहेत 19. 13 चेंडू, 19 धावा, 19 धावा, 13 चेंडू. सरते शेवटी एक वाईट बॉल आलाय बघा. चंद्रावरती देखील डाग तर आहे. आणि ह्या 5 चांगल्या चेंडूंमध्ये एक डाऊन द लेग आपल्याला बघायला मिळाला. अतिशय दर्जेदार षटकामध्ये एक वाईट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. स्वतःची इच्छाशक्ती मात्र या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना की तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. हा सामना परिपूर्णरित्या जीवित. नाझीर शेवटचा बॉल घेऊन. इथे वन्स अगेन आपण पाहू शकाल खोलवर टप्पा, फुलर लेंथ. अक्षय मकवाना, वीर मकवाना फटाफट रिपोर्टिंग करायचं आहे कॉमेंट्री स्टुडिओ जवळ. विनम्र सूचना. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली नाझीरच्या माध्यमातून. सामन्यामध्ये त्याने जरूर रंगत निर्माण केलंय. 44 धावा फलकावर आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या विजयासाठी 17 धावांचं टार्गेट आता समोर. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येता जमवेशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे. या कालगतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील नाझीर तुझी इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. खूप चांगलं षटक राहिलं. नाझीरने अफलातून गोलंदाजी केलंय. आता 12 चेंडू आणि 17चं समीकरण बनलंय. बॉलर तयार. ओमकार. बारा चेंडू शिल्लक, 17ची आहे गरज. ओमकारचा पहिलाच बॉल. पंचांच्या माहितीसाठी 30 मिनिटं उलटून गेलेले आहेत आणि त्या कारणास्तव एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड. आमचे गुणलेखक देखील तल्लख आहेत. चतुरस्त्र वाणीचे. जशी 29 मिनिटे 59 सेकंद परिपूर्ण झाली त्यांचा देखील लगेचच कॉल आलाय की आता 30 मिनिटे परिपूर्ण होतात तर एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लावावा लागेल. खूप चांगलं डिसिप्लिन फुल क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये सृजनशील उत्क्रांती आणणारे हे नियमात. ओमकार. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळले. डीप गलीमध्ये चेंडू निघून चाललाय. दण 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 मैदानाला गुद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 ग
एकदा रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी घसरण झालंय. हा चौकार गोलंदाज ओमकार त्याला केलंय गपगार वार आणि वारावरती झालाय पलटवार. डीप गलीमध्ये काही जबरदस्त हा फटका बघायला मिळाला. बॅटला प्रॉपर स्लॅश केलं, टोर्सोला टिल्ट केलं
आणि डीप गलीला भेदलं फलंदाज प्रमोद. क्या बात आहे. 48 कंप्लीट. अजूनही 13 करायच्या आहेत. क्विकर 1 स्टॉक बॉल. क्विकर 1 देत दनादन गोलंदाजी होते सणासण. हा गेमला थोडंसं स्लो डाऊन तर केलंच जाईल. येथे चर्चा विनिमय होणार दोन्हीही संघांमध्ये. टीम हडल बघायला मिळणार. तुम्ही पाहिलं होतं 2024चा जो वर्ल्ड कप भारताने जिंकला 29 जून 2024 आणि बार्बाडोसचं मैदान होतं. तेथे देखील आपण पाहिलं असेल रिषभ पंत यांच्या पायाला काहीच झालं नव्हतं तरी देखील फिजिओला बोलवलं होतं. गेम स्लो डाऊन करून थोडासा खेळामध्ये फरक पडतो. इथे देखील तेच चालू आहे. हलकासा गेम स्लो डाऊन केला जातोय. सद्यस्थितीमध्ये 48 आहेत. 48 धावा फलकावर. चेंडू शिल्लक राहिलेत अजूनही 10 धावा करायच्या आहेत. 13. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये. ही एक धाव. सामना जेवढा डीप मध्ये जाणार बघा. येथून जर 1-2 डॉट चेंडूला एखादी विकेट आली तर प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील येऊ शकतं. परंतु एक मोठा फटका जेव्हा आपण एखादा फुगा फुगवतो हेलियम वायू फार आवश्यक असतो. जसा एखादं छिद्र जरी पडलं तरी हेलियम वायू निघून जातो. एक मोठा फटका त्या छिद्राप्रमाणे असणार आहे. जर षटकार चौकार आला तर सामना आपल्या हातामध्ये कवेमध्ये मुठीमध्ये घट्ट करू शकतात. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकवर दिलाय दस्तक. फार निर्णायक क्षणाला हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं ते दर्शवणारा हा मोमेंट. क्षेत्ररक्षण किती मॅटर करतं क्रिकेटच्या खेळामध्ये ते दर्शवणारा हा क्षण. 2 धावा पडून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरने काय झेल टिपला अशक्यप्राय. येथे हा झेल जर टिपला असता तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी कागल संघाच्या विजयाच्या आशा आणखीन वृद्धिंगत होऊ शकल्या असत्या. क्या बात है. सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशन ओमकारने केलंय फलंदाजाला गपगार. केलाय पलटवार. सामन्यामध्ये पुनश्च एकदा चित्तवेधकपणा निर्माण करणारा ही विकेट आहे. जलसिंग पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. फलकावरती आहेत 51. 10 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर आपण पाहिलंय तर शेष राहिलेले आहेत ऍक्युरेट. बघा पहिला उपांत्य फेरीचा जो सामना आपण पाहिला होता तेथे देखील 7 मध्ये 10 करायच्या होत्या. आता पुन्हा एकदा तेच चित्र समोर आलेलं आहे. 7 चेंडू शिल्लक 10 धावा करायच्या आहेत. ओमकार खूप चांगली गोलंदाजी करतात या षटकामध्ये. परंतु तितकंच कौतुक आपल्याला नाझीरचं करावं लागेल. त्यांनी जी गोलंदाजी केली टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच देखील ठरू शकतोय. विकेट टेकर देखील बनला. समवेत इकॉनॉमिकल देखील राहिला. आणि आता ओमकार देखील अगदी पावलोपावली गोलंदाजी करू लागलाय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी RMS प्रणित पन्हाळा टायगर्सच्या संघाला 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा हा खेळ आणि या खेळाची एक वेगळी व्यापकता प्रगल्भता पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळते. प्रत्येक सामना आतापर्यंत जर आपण विचार केला तर 90% मॅचेस अशा झालेल्या आहेत या नामदार चषकामध्ये ज्या शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ठरलेल्या आहेत. त्यापैकीच हा आणखीन एक सामना. इथे देखील टायमिंगचा अभाव आहे. ओमकारने आपलं काम चोखपणे पार पडलंय. हा स्पेल देखील अटॅकिंग आणि लक्षणीय लक्ष वेधी राहिला. शेवटच्या षटकाचा खेळ शेष. 6 बॉल रिमेनिंग 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. कोणता संघ ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणार एकच आहे यक्ष प्रश्न. म्हणतात ना असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये या सामन्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्गत याला मिळती 70.
नजर रोखुनी नजरेमध्ये या सामन्याला द्यायचंय उत्तर. बघा 12 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता होती आणि या षटकाचं परिपूर्ण विश्लेषण आम्ही करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, पाचव्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवर सिंगल. बरोबर, म्हणजे परिपूर्ण षटकामध्ये आलेले आहेत 4, 6, 7 आणि 8. 12 मध्ये 17 हव्या होत्या, त्यामधून 8 वजा केल्या. आता 6 मध्ये 9ची आवश्यकता समोर. आणि काही आक्षेप या ठिकाणी घेण्यात आले होते, त्याचं अगदी यथार्थ स्वरूपातील स्पष्टीकरण देखील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून दिलं जात आहे. 6 चेंडू 9ची आहे आवश्यकता. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमारेषेपासून 5 फूट दूर राहावं. करून जावे असेही काही दुनियामधून या जाताना, गहिवर यावा जगा साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये या सामन्याला द्यायचं आहे उत्तर. 6 चेंडू 9 धावा आणि हे निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्ज होत आहेत. पंढरपूरचा सुपरस्टार नितीन मेढा आलेला आहेत, ज्यांनी पहिला चेंडू चांगल्या रीतीने योग्य पद्धतीने हाताळलेला आहे. आता 5 चेंडू 9 धावा. सामना होता कुठे येऊन पोहोचलाय कुठे. मी उल्लेख केला होता भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचा. या सामन्यामध्ये देखील तीच अगदी अवस्था होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जी घसरण सुरू झालंय ते थांबायचं नाव घेत नाहीये. टॅप स्ट्रोक आहे, शॉर्ट स्वीपर कव्हरला भेदून चेंडू निघून आला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि अफलातून रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फेकी हवी तितकी वेगाने आली नाही, याकरिता थोडासा हेजिटेट होत आहेत यष्टीरक्षक. दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त पद्धतीने चित्त्याच्या वेगाने ॲज अ शार्प ॲज अ हेअर, बाणासारखे तीक्ष्ण, सशाप्रमाणे चपळ 2 धावा परिपूर्ण. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्या आहेत 7. काय घडेल, काय बिघडेल, कोण करेल वार, कोण करेल पलटवार, कुणाची होणार आहे हाराकिरी, कोण गाजवणार दादागिरी, कुणाचा निर्माण होणार आहे हाहाकार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका निघून चाललाय, पंच त्या ठिकाणी दर्शवतायत आर पार सीमा पार षटकार. देवराज कमाल करेंगे आज. त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार आणि ह्या षटकाराने मात्र आता विजयासाठी केवळ एका धावेचं टार्गेट समोर आहे. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. याआधी संदीप मकवाना अँड कंपनी ग्रँड फिनाले मध्ये थाटामाटाने दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर दुसरा संघ इथे मात्र डॉट आलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धाव करायची 1. परंतु मी पुन्हा एकदा तेच म्हणणार, परीक्षेमध्ये एका गुणाला, लोकशाहीमध्ये एका मताला. बघा, एका मतामुळे गावचा सरपंच पडतो आणि ह्या मॅच मध्ये एका धाव्याला महत्व फार मोठं आहे. नरमताचा वापर, चेंडू करतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये सफर आणि ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री केलेलं आहे RMS प्रणित पंडाळा टायगर्सच्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दोन्ही संघ कृपया करून आपण हस्तांदोलन करावं ही विनम्र विनंती. चला, नाणेफेकीची प्रक्रिया आपण त्वरित परिपूर्ण करणार आहोत. तसेच प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे देखील आपण वळूयात.
दिलेलं आहे या मॅच मध्ये. अमोलजी आपण या लगेचच नाणेफेक देखील आपण घेणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता.